राज्यामध्ये 13 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। 13 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे, तर 20 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामधील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आत्ताच समोर आलेल्या अपडेटनुसार मान्सूनच्या पावसाबद्दल राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी पुढे आली। गेल्या काही दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाचा मोठा दिलासा मिळणार आहे। पुढचे 72 तास मान्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता तयार झाली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढू शकतो, तर काही भागात पावसाचा जोर एवढा वाढू शकतो की शेतकऱ्यांनी आधीच खबरदारी घेणं गरजेचं बनलंय। अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल जाणवू लागलाय आणि याच बदलामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांची गर्दी वाढायला सुरुवात झाली। त्यामुळे ही बातमी एका बाजूला शेतकऱ्यांना आनंद देणारी ठरेल, तर दुसऱ्या बाजूला काही भागांसाठी काळजी सुद्धा वाढवू शकते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाने मोठी उघडीप दिली होती। काही शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली, पीक जमिनीतून वर आलं, कुठे रोप 1 फूट वाढली, कुठे 2 फूट वाढली, पण त्यानंतर पाऊस थांबल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला। कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि इतर पिकांची वाढ मंदावल्यामुळे शेतकरी अक्षरशः चिंतेत पडला। सकाळी शेतात जाऊन रोपाकडे पाहायचं आणि संध्याकाळी आकाशाकडे पाहायचं, अशी अवस्था अनेकांची झाली होती। मात्र आता वातावरणात मोठा बदल होत असून पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली। महाराष्ट्रातील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील निवडक 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आता हे 15 जिल्हे नेमके कोणते? कुठे मुसळधार पाऊस पडणार, कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होऊ शकतो, कोणत्या भागात शेतकऱ्यांनी जास्त काळजी घ्यायची, ही सगळी माहिती आपण पुढे एक एक करून माहीत करून घेऊ, कारण तुमचा जिल्हा यादीमध्ये असू शकतो आणि शेवटपर्यंत तुम्ही माहिती ऐकली नाही तर तुमच्या भागासाठी दिलेला महत्त्वाचा इशारा तुमच्या हातून निसटू शकतो। सर्वात आधी आपण कोकण पट्ट्याकडे बघूया। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ढगांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे। अशा वातावरणामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो। समुद्रातून येणारे ओलसर वारे वेग पकडल्यास या भागामध्ये पावसाचा जोर अचानक वाढू शकतो। विशेष करून किनारपट्टीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवून ठेवला पाहिजे। भाताचं काम सुरू असेल, आंबा किंवा काजूशी संबंधित माल बाहेर ठेवलेला असेल किंवा घरासमोर धान्य वाळवण्यासाठी ठेवलेलं असेल तर ते लगेच झाकून ठेवणं योग्य ठरेल। ताडपत्री फक्त वरून टाकून सोडू नका, कारण वाऱ्याचा वेग वाढला तर ती उडू शकते। तिच्या चारही बाजूंना वजनदार वस्तू ठेवून ती व्यवस्थितपणे बांधून घ्या। रत्नागिरी भागात पावसाच्या सरींची तीव्रता वाढू शकते आणि काही वेळा सलग पाऊस राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता सुद्धा तयार होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा समुद्राकडून येणाऱ्या ढगांमुळे वातावरण झपाट्याने बदलू शकते। सकाळी ऊन दिसलं तरी काही तासांनी जोरदार पाऊस सुरू होण्यासारखी परिस्थिती तयार होईल। त्यामुळे हवामान पाहून शेतीची कामं ठरवा। आता कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने बघा। पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगांची मोठी गर्दी होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वाढेल। घाटमाथ्यावर पावसाचा जोर मैदानी भागापेक्षा जास्त राहू शकतो। पुणे जिल्ह्यातील काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहून संध्याकाळच्या वेळेस जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे। शेतामध्ये खतं टाकायची असतील, औषध फवारणी करायची असेल किंवा तणनाशक वापरायचं असेल तर पाऊस आणि वारा पाहूनच काम करा। पाऊस सुरू होण्याच्या काही वेळ आधी फवारणी केली तर औषध वाहून जाऊ शकतं आणि शेतकऱ्याचा पैसा सुद्धा त्या औषधासोबत वाहून जाईल। सातारा जिल्ह्यात डोंगराळ पट्टा आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्यास ओढे आणि नाले पटकन भरू शकतात। त्यामुळे नदीकाठच्या किंवा नाल्यालगतच्या शेतामध्ये जाण्याआधी पावसाची परिस्थिती पाहूनच तुम्ही पुढे जा। आता पुढची अपडेट आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही भागात जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकांवर ताण दिसायला सुरुवात झालेली आहे, पण आता पावसाची परिस्थिती पुन्हा अनुकूल होत असल्यामुळे कापूस, मका, सोयाबीन, भाजीपाला आणि इतर पिकांना याचा नक्कीच फायदा होईल। नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणासोबत काही भागांमध्ये जोरदार सरींचा अंदाज लावण्यात आलाय। कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे। शेतमाल बाहेर ठेवला असेल तर पावसाच्या आधीच सुरक्षित जागी हलवा। आता जळगाव भागात सुद्धा कापूस आणि इतर खरीप पिकांना ओलाव्याची गरज असल्यामुळे पाऊस नक्कीच त्यांना दिलासादायक ठरू शकतो। मात्र पाऊस अचानक खूप वाढला तर कमी उंचीच्या शेतांमध्ये पाणी साचू शकतं। त्यामुळे शेतातील पाणी बाहेर टाकण्यासाठी वाट मोकळी करून ठेवा।
आता मराठवाड्याची माहिती आहे का? लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पुढील काळात हवामानाची हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो. लातूर भागामध्ये पावसाची मोठी उघडी पडल्यामुळे अनेक पिकांची वाढ थांबलेली दिसत होती. कुठे सोयाबीनची वाढ कमी झाली, कुठे तुरीची रोपं उन्हामुळे खाली बसली, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी विहीर आणि बोरचा आधार घेतला. आता पाऊस आला तर जमिनीतील ओलावा वाढून पिकांची वाढ पुन्हा गती पकडू शकते. पण त्यासोबतच वादळी वाऱ्याची शक्यता असल्यामुळे उंच वाढलेली किंवा कमजोर झालेली पिकं काही ठिकाणी वाकू शकतात. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. पाऊस सुरू झाला की शेतातील झाडाखाली उभं राहू नका. विजांचा कडकडाट सुरू असेल तर मोटार, लोखंडी अवजारे आणि विद्युत खांबांच्या जवळ थांबू नका. शेतात काम करणारी माणसं आणि जनावरं शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी आणा. आता नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास खरीप पिकांना नक्कीच मोठा आधार मिळेल. काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी वेळेत केली, पीक उगवलं, पण नंतर पाऊस पडलाच नाही, त्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली. अशा भागाला हा पाऊस नक्कीच उपयोगी ठरेल. मात्र जोरदार पाऊस सलग झाला तर शेतामध्ये पाणी साचू देऊ नका. सोयाबीन आणि कापूस पिकामध्ये पाणी जास्त वेळ उभं राहिलं तर मुळांवर परिणाम होऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण अधिक वाढू शकते. काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पेरणीनंतरची मशागत, फवारणी किंवा खत द्यायचं असेल तर पुढील हवामानाचा तुम्ही अंदाज घ्या. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा जबरदस्त बसलाय. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्यासारखी परिस्थिती सगळ्यांना जाणवली. काही भागात दुपारचं तापमान वाढल्यामुळे पिकांवर ताण यायला सुरुवात झाली. पण वातावरणातील हा बदल कायम राहिला तर पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळू शकतो. आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक इम्पॉर्टंट सूचना. पाऊस आला म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी शेतात ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका. जमिनीमध्ये योग्य वाफा तयार झाल्यानंतर तुम्ही मशागत करा. जास्त ओलसर जमिनीत ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे चालवली तर माती घट्ट बसण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे पाऊस सुरू असताना रासायनिक खतं टाकायची घाई तर बिलकुल करू नका. जोरदार पाऊस झाला तर तुमचे रासायनिक खतं वाहून जातील आणि तुमचाच खर्च वाढेल. आता विदर्भाकडे लक्ष द्या. नागपूर, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी हवामान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस पडू शकतो. आकाशात काळे ढग जमा झाले आणि वाऱ्याचा वेग अचानक वाढला तर शेतातून सुरक्षित ठिकाणी जायला उशीर करू नका. विजांच्या काळात मोबाईलवर व्हिडिओ काढण्यासाठी किंवा पाऊस बघण्यासाठी मोकळ्या जागेत उभं तर राहूच नका. पक्क्या घराचा आसरा तुम्ही घ्या, सुरक्षित राहा. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं क्षेत्र असल्यामुळे पावसाची प्रत्येक हालचाल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. पाऊस कमी राहिला तर पिकांची वाढ थांबते आणि जास्त पडला तर पिकं नष्ट होतात. त्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पिकांच्या ओळीमध्ये पाणी अडकत असेल तर योग्य मार्ग निवडून ते तात्काळ बाहेर काढा. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा ढगांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात. शेतीमाल उघड्यावर असेल तर सुरक्षित ठिकाणी हलवून ठेवा आणि जनावरांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था करा. आता या 15 जिल्ह्यांमध्ये एकाच प्रकारचा पाऊस पडणार असं बिलकुल समजू नका. एका तालुक्यात, एका जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो आणि शेजारच्या जिल्ह्यात फक्त हलक्या सरी पडू शकतात. एका गावामध्ये तासभर मुसळधार पाऊस होऊ शकतो तर दुसऱ्या गावात फक्त काळे ढग दिसून येतील. त्यामुळे जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणजे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकसारखा पाऊस पडेल असा अर्थ काढू नका. स्थानिक हवामानाची माहिती वेळोवेळी तपासत राहा. आता ढगफुटीसारख्या पावसाबद्दल जी चर्चा सुरू होत आहे ती देखील समजून घ्या. काही भागांमध्ये कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळेल. नाले, ओढे आणि सखल भाग पटकन भरून जातील. त्यामुळे नदीकाठी जनावरं बिलकुल बांधू नका. नदीच्या पात्रामध्ये शेतीचं अवजार, ट्रॅक्टर आणि इतर सामान ठेवू नका. रात्रीच्या वेळेला पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे घर, नदी किंवा ओढ्याजवळ असेल पावसाकडे सतत लक्ष ठेवा. लहान मुलांना वाहत्या पाण्याजवळ जाऊ देऊ नका. गावात पाणी भरत असेल तर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. आता पशुपालक शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यावर जनावरांना मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या झाडाखाली बांधू नका. सुरक्षित गोठ्यामध्ये आणा. गोठ्याच्या छपरावर जुने पत्रे असतील तर ते वाऱ्याने उडणार नाही याची तुम्ही एकदा खात्री करून घ्या. जनावरांचा सुका चारा बाहेर असेल तर तो पावसापासून वाचवा.
एकदा चारा पूर्ण भिजला आणि खराब झाला तर नंतर जनावरांच्या खाण्याचा मोठाच प्रश्न तयार होतो. आता कापूस, तूर आणि सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्या. गेल्या काही दिवसात पाऊस कमी असल्यामुळे रोपांची वाढ काही भागामध्ये मंदावली आहे. हा पाऊस योग्य प्रमाणात पडला तर पिकाला पुन्हा ताकद मिळेल, पण सलग मुसळधार पाऊस पडला तर मात्र दुसरीच अडचण तयार होऊ शकते. शेतात पाणी थांबतं पण मुळांच्या भागात हवा मिळत नाही आणि पिकाचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात होते. म्हणून पाऊस पडण्याआधी शेतातील चर आणि पाण्याचा निचरा एकदा तपासून घ्या. विशेषतः जर तुमची काळी जमीन असेल तर काळ्या जमिनीमध्ये पाणी जास्त काळ टिकून राहते, त्यामुळे ही खबरदारी तुम्ही नक्की घ्या. ज्यांनी अजून काही भागात उशिराची पेरणी करण्याचा विचार केला असेल त्यांनी फक्त एक दिवस पाऊस पडला म्हणून लगेच बियाणं टाकू नका. जमिनीमध्ये पुरासा ओलावा तयार झाला का, पुढील काही दिवस पावसाची साथ राहणार का आणि आपल्या भागातील पेरणीचा योग्य कालावधी काय आहे याचा आधी विचार करा. कारण उशिराची पेरणी करताना पिकाचा कालावधी, बियाण्याची जात आणि पुढील हवामान सगळंच महत्त्वाचं ठरतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, विजांचा धोका. पाऊस सुरू होण्यापूर्वी काही वेळा आकाशात वेगाने काळे ढग जमा होतात. वारा अचानक वेगाने वाहतो आणि त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू होतो. अशा वेळी शेतकरी अनेकदा कामं पूर्ण करण्यासाठी आणखी 10 ते 15 मिनिटं थांबतो. पण हीच गोष्ट अत्यंत धोकादायक ठरू शकते. विजांचा आवाज जवळून येऊ लागला की तुम्ही तात्काळ कामं बंद करा आणि तुमच्या घरात जाऊन बसा. झाडाखाली आसरा घेऊ नका. विहिरीच्या काठावर, वीज खांबाजवळ किंवा लोखंडी तारांच्या कुंपणाजवळ उभं राहू नका. ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रसामग्री मोकळ्या जागेत चालवत असाल तर परिस्थिती खराब होण्याआधीच सुरक्षित ठिकाणी जा. आता पावसामुळे आनंदाची बातमी सुद्धा येऊ शकते. गेल्या काही दिवस पाऊस पडलाच नाही, पण पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा जर पुन्हा वाढला तर खरीप पिकांना याचा नक्कीच फायदा मिळेल. पिकांच्या मुळापर्यंत ओलावा पोहोचेल, नवीन वाढ सुरू होईल आणि काही भागामध्ये पाण्याची कमतरता सुद्धा कमी होईल. विहिरी, छोटे नाले आणि शेततळ्यांमध्ये पाणी वाढेल. पुढील काळासाठी शेतकऱ्यांना याची नक्कीच मदत होईल. मात्र पाऊस किती पडतो आणि किती वेळ टिकतो यावरच सगळं काही अवलंबून आहे. मित्रांनो, आपण 15 जिल्ह्यांची यादी पाहिली. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर फक्त पाऊस येणार म्हणून आनंदात राहू नका, तर आधी शेतीमाल सुरक्षित करा, जनावरांची व्यवस्था करा, शेतातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग एकदा चेक करा आणि विजांचा कडकडाट सुरू झाला तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. पुढचे 3 दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहेत. पावसाचा जोर अचानक वाढू शकतो तर काही भागांमध्ये छोट्या वेळात वातावरण शांत होऊ शकतं. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवण्याच्या ठिकाणी तुम्ही अधिकृत हवामान माहिती एकदा तपासून घ्या. तुमच्या गावात पाऊस सुरू झाला असेल तर आम्हाला नक्की सांगा. जिल्ह्याचं नाव आणि पाऊस कसा पडतो हे नक्की सांगा. आपल्या भागातील शेतकऱ्यांना ही माहिती उपयोगी ठरू शकते. अशाच मान्सून अपडेट, पावसाचा अंदाज आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या बातम्या पुढे सुद्धा पाहायच्या असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.